कट्टर शिवसैनिक। जेव्हा कार सेवा करण्याचं ठरलं तेव्हा तरुण वयातील हा शिवसैनिक कसलीही पर्वा न करता अयोध्येत धडकला। त्यानंतर 6 डिसेंबर 1992च्या दिवशी अयोध्येत नेमकं काय घडलं हेच त्यांनी सविस्तर सांगितलंय। अक्षरशः अंगावर काटा आणणारा किस्साच त्यांनी सांगितलाय। आमचे मित्र धनंजय सूर्यवंशी आणि राजू शिंदे 90-91च्या कार सेवेला अयोध्येला जाण्यास निघाले होते। त्यावेळेला त्यांना झाशीमध्ये अडवून त्यांच्यावर केसेस घालून त्यांना तिथं जेलमध्ये टाकले। ते तिथून जामीनवरती सुटून नंतर बाहेर आले। त्यानंतर धनंजय सूर्यवंशी राजू शिंदे यांनी सांगितलं 92ची कार सेवा ठरली 6 डिसेंबरला। त्याच्या आधी आपण अयोध्येला जायचं, 6 डिसेंबरला कार सेवा आहे म्हणून सांगितलं। मी तयार झालो, मी या वेळेला कार सेवेला येणार म्हणून। मी स्वतः माझ्या घरी न सांगता मी त्या अयोध्येची कार सेवेची सफर केली। आम्ही इथून 5 जण, शहाजी कांबळे, वासू जकाते, राजू शिंदे, धनंजय सूर्यवंशी आणि मी, आम्ही 5 जण इथून निघालो अयोध्येला जाण्यासाठी। अयोध्येला गेल्यानंतर प्रचंड लोकसंख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भरपूर मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते। शिवसैनिक सरयू कुंडात आंघोळ केली। मग सूचना आली की ओंजळवर वाळू घ्या आणि प्रतिकात्मक कार सेवा करायची आणि दरवाजासमोर लाईन लावून थांबा। मग आमच्या 5 जणांच्या चर्चा झाली, नाही आपण प्रतिकात्मक कार सेवा करण्यासाठी आलो नाही, आपण हा विषय निकाली काढूनच जायचं असं ठरवून आम्ही पाठीमागे जात असताना शेजारी स्टेज मारलेलं होतं। वरिष्ठ नेत्यांची भाषणं चालू होती। कुणीही दंगा घडवू नका, शांततेने आपल्याला न्यायमार्गानं निकाली करायचा आहे असं भाषण देत होते। त्याच काळामध्ये आम्ही मागच्या भिंतीवरून आत उतरून बॅरिकेड पास करून मुख्य मशिदीजवळ अलीकडे तारेचे कंपाऊंड पास करून आत जाऊन नीट मशिदीवरती गेलो। आमच्याही पोटात भीती होती, वरून फायरिंग होतं का ही पोटात भीती होती। तरी देखील वरती उभारायला आधार नव्हता। 4 बोटाची पट्टी आणि वरती गुमटावरती एक सळी असलेली, उघडी सळी असलेली, सळीला हात असं धरून वरती आम्ही फोडाफोडी चालू केली। त्यानंतर पारा आल्या, त्यानंतर छन्या आल्या, हातोड्या आल्या। तोपर्यंत सर्वच कारसेवक आत घुसले, कंपाऊंड उकडून टाकलं। कोण झाडं उपडून टाकत होतं, कोण भिंती पाडत होतं, कोण ढकलून देत होतं। असं एवढं वातावरण उत्साहीवर्धक झालं होतं की कार्यकर्त्यांच्या मनात त्या बाबतीत चीड निर्माण झाली होती। संपूर्ण जमीनदोस्त झालं। तेथून आम्ही जखमी अवस्थेत आम्ही तंबूमध्ये आलो। तर तंबूमध्ये आल्यानंतर मकरंद देशपांडे, संजय धामणगावकर, बाळू गर्गे आणि गोविंद शेगुंशी हे तिघे तिथं मांडपात बसलेले दिसले। त्यानंतर गोविंद शेगुंशीनं एक वीट आणि 3 रामलल्लाची टोपी तिकडून आमच्या समोरच घेऊन आला। आम्ही हे सगळं झालं, मग प्रतिकात्मक राम मंदिर बांधायचं ठरलं। तिथंच बाजूला शेजारी चबुतरा कट्टा बांधला। राम मंदिराचं साधं असं छतवजाचं कट्टा बांधून त्यावरती रामलल्लाची मूर्ती ठेवली आणि आम्ही अयोध्येत सोडलो। येत असताना रेल्वेवरती दगडफेक, रेल्वेची रोळं काढली गेली होती। रात्री बघतोय तर त्या स्टेशनवर, सकाळी बघतोय तर त्या स्टेशनवर फार भयानक परिस्थितीत आम्ही मिरजेपर्यंत पोहोचलो। मिरजेतील काही कार्यकर्त्यांनी फ्रंटलाईन मासिक माझ्याकडे घेऊन आले, अरे सुरेश तुझा फोटो आलेला आहे म्हणून। आणि ते फ्रंटलाईन मासिकवरनं संपूर्ण मिरजेमध्ये एकच हलकळोल झालं की सुरेश शेळके गुमटावरती आहे। आणि मी वरती गुमटावरती असताना ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची अमरखड्यात सभा होती त्यावेळेला हेमंत बोकरे शहर प्रमुख होते शिवसेनेचे आणि मी शहर उपप्रमुख होतो। त्यावेळेला ॲक्रेलिकचे उगारे पेंटर करून बिल्ले तयार केले ते शिवसेनेचे त्या सभेसाठी म्हणून। तोच शिवसेनेचा बिल्ला लावून मी अयोध्येच्या गुमटावर होतो आणि तो बिल्ला क्लिअर कट त्या फोटोमध्ये दिसत होता। त्यामुळे शिवसैनिकांनी पाडली हे डिक्लेअर झालं। आणि बाळासाहेबांनी मुंबईला बोलवून घेऊन माझा सत्कार केला। बाळासाहेबांनी पाठ थोपटली, ह्यातच मी धन्य झालो।